निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 30 मे रोजी निलेशला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आणि मध्यरात्री त्याला पुण्यात आणलं। पहाटे निलेशची वैद्यकीय चाचणी करून आज सकाळी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। तेव्हा बावधन पोलिसांनी निलेशच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि अखेर त्याला आता 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सरकारी वकिलांचे युक्तिवाद आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निलेशकडे लता करिश्माचा मोबाईल जप्त करायचा। वैष्णवीच्या छळाचा कट प्रकरणी चौकशी करायची आहे। निलेशनं वैष्णवीचं बाळ स्वतःकडे कसं ठेवलं, नातेवाईक नसतानाही बाळ स्वतःकडे कसं ठेवलं, असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला। निलेशवर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ केली। निलेश चव्हाणनं करिश्माला फूस लावली। वैष्णवीचा छळ करायला सांगितल्याचा संशय। या संपूर्ण चौकशीसाठी आता कोठडी वाढवण्यात आली। निलेशकडील पिस्तूल जप्त करायचे आहेत। निलेशच्या मोबाईलमधील डेटा जप्त करायचा आहे। निलेशला 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। 5 दिवसांसाठी ऍक्च्युअली मागणी करण्यात आली होती, मात्र 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।